दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये चौरंगी लढत झाली। अमरावतीमध्ये नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढल्या तरी सुद्धा त्या हरल्या। यावर आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या पराभवाचं खापर नवनीत राणांचे डान्स, गाणी, व्हिडिओ आणि नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांना वाटलेल्या साड्या याच्यावर फोडलेला आहे। या बाबतीत आनंदराव अडसूळ यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आनंदराव अडसूळ। आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं महायुतीचा धर्म पाळता पाळता त्यांच्या राजकीय करिअरचं किती नुकसान झालंय। सर, काय सांगाल? महायुतीचा धर्म तुम्ही तर पाळला आणि नवनीत राणा जिंकून यावी यासाठी प्रयत्न सुद्धा केले, पण जो काही रिझल्ट आला तो काँग्रेसनी बाजी मारलेली आहे। कसं बघता या पूर्ण राजकारणाकडे? काय राजकारण असं आहे की समजून उमजून जर आपण वागलो, जी आपण प्राप्त परिस्थिती जी आहे तिचं जर आकलन केलं तर आपल्याला निर्णय तसे करून आपण घ्यावे लागतात। कुठल्या तरी भावनेच्या आहारी जाऊन आपण जर काय केलं तर त्याचा फटका आपल्याला मिळतो। आज नवनीत राणाच्या बाबतीत मी असं म्हणेन की भावनेच्या आहारी जाऊन तिला काही करून, कारण हायकोर्टामध्ये ती केस हारलेली आहे, जातीचं सर्टिफिकेट इव्हन त्यामध्ये इथपर्यंत उल्लेख केलेला आहे हा कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड आहे। मागच्या खासदारांनी काय केलं, ही काय करते, ती नाटकबाजी करते। नाटकबाजी करते म्हणजे काय, दहीहंडी असेल, मोठा कार्यक्रम, कोणीतरी सिने स्टार आणायचा आणि लोकांची गर्दी जमवायची। गर्दी जमवणं आणि दहीहंडीचा कार्यक्रम केलं म्हणजे लोकांना त्याचे बेनिफिट मिळाले असं नाही। मनोरंजन काही क्षणापुरतं होतं, हे मनोरंजन पण लोकांनी ॲक्सेप्ट केलं, त्याच्याबरोबर काही कामं असते। तर तोच प्रकार होळीला ज्यावेळेला मेळघाटमधल्या आदिवासी महिला हे नाचगाणी करतात, त्यात जाऊन त्यांच्या थोडा वेळ नाचायचं, फोटोग्राफी करायची, प्रसिद्ध करायची। कुठल्या तरी शेतामध्ये एक कुणीतरी शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करत असेल, तिथं जाऊन त्याच्या अवतावर जाऊन थोडंसं उभं राहायचं, फोटो काढून घ्यायचा। या पलीकडे त्या वहिनी खरं काही केलेलं नाही 5 वर्षामध्ये, काम तर केली नाही, पण ह्या ज्या गोष्टी आहेत लोकांना चीड आणणाऱ्या आहेत। आणि त्यामुळे एक वातावरण असं होतं कंप्लीटपणे BJPचे पदाधिकारी 3 वेळा प्रयत्न केला की हिला तुम्ही तिकीट देऊ नका, ही निवडून येणार नाही आहे आणि आम्हाला मिळत नाही, इव्हन आम्हाला तिचं तोंड पण बघायला आवडत नाही इथपर्यंत। बीजेपीचे म्हणजे बीजेपीचे पदाधिकारी अमरावतीचे असं बीजेपींना तक्रार करायच्या वरिष्ठ नेत्यांना? हां, वरिष्ठ नेत्यांना, कारण तिचं चाललं होतं वरिष्ठ नेत्याकडून की तिला तिथून उमेदवारी द्यायची, BJPमध्ये प्रवेश द्यायचा आणि तिला उमेदवारी द्यायची। हे लोकांना पसंत नव्हतं आणि शेवटी एक दिवस असा आला, त्यांचे वरिष्ठ जे अमित शहा आहेत, ज्यावेळेला जागा वाटपचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळेला CM डेप्युटी CM होते, दोन्ही डेप्युटी CM होते, तर त्यांनी मला बोलवून घेतलं त्यांच्याबरोबर आणि माझ्याशी 10-15 मिनटं त्यांनी चर्चा केली। तुमच्या चर्चेमध्ये कोण कोण नेते उपस्थित होते? CM होते, डेप्युटी CM होते, बावनकुळे होते आणि मी होतो। आणि त्यामध्ये त्यांनी मला एकच विचारलं, राव आम्हाला ही जागा हवी आहे, तर ज्यावेळेला तुम्ही निवडणूक लढवून अशा आमची अपेक्षा आहे, त्याच्या बदल्यात तुम्ही मागाल त्यावेळी तुम्हाला द्यायला तयार आहोत। असं कोण म्हणालं? अमित शहा म्हणाले। तर आणि त्या पद्धतीने त्यांनी गव्हर्नर किंवा CM आणि डेप्युटी CMला आदेश पण केले, तुम्ही मला एक प्रपोजल द्या यांचं, गव्हर्नर और अदरवाईज तसं काही असेल इतर काही गोष्टी, तर त्याप्रमाणे 2 दिवसांनी CM डेप्युटी CMनी पत्र देऊन पाठवलं, गव्हर्नर और अदरवाईज इक्विव्हॅलंट एनी पोस्ट। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जो आहे तो आनंदराव अडसूळ यांना गव्हर्नरची ऑफर 2 वेळा देण्यात आली होती। आता नक्कीच त्यांना ती ऑफर जी गव्हर्नरची देण्यात आली आहे ती त्यांना मिळते का हे बघणं तर नक्कीच महत्त्वाचं राहील। पण त्याही पलीकडे नवनीत राणा या नेमक्या का हरल्या आणि अमरावतीकरांनी त्यांना का नाकारलं याची सुद्धा कारणं आनंदराव अडसूळ यांनी सांगितलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हमीदसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।